नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. तर लव्ह टू शेअर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आपण आजच्या या व्हिडिओमध्ये 2024ची जी आषाढी एकादशी आहे ती कधी आहे, तो उपवास कसा करायचा, तो उपवास कधी सोडायचा आणि काय आहे या एकादशी व्रताची कथा ते आपण पाहणार आहोत. तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. मित्रांनो, आषाढी एकादशी म्हटलं की पंढरपूरमधील लाखो वारकऱ्यांचे विलोभनीय दृश्य डोळ्यासमोर येतं. आषाढी एकादशी निमित्त राज्यभरातून लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरची वारी करतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी म्हणतात आणि यावर्षी आषाढी एकादशी 17 जुलैला आहे. या दिवशी आळंदी, देहू आणि पैठणसह अनेक ठिकाणांहून लाखो भाविक पालख्या घेऊन पंढरपूरमध्ये दाखल होतात. या दिवशी ज्यांना पंढरपूरला जाणे शक्य नसतं ते घरीच उपवास करून ही आषाढी एकादशी साजरी करतात. तर या एकादशी मागची काय आहे कथा हे तुम्हाला माहिती आहे का? नाही ना? तर मग चला तर पाहूया. आषाढ शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला शंकासूर दैत्याचा वध झाला असे धार्मिक शास्त्रात म्हटले जाते. त्यामुळे याच दिवसापासून भगवान 4 महिने क्षीर समुद्रात निद्रेत जातात. कार्तिक शुक्ल एकादशीला ते जागे होतात. धार्मिक मान्यतेनुसार एकादशीची अशी एक कथा आहे की एकेकाळी मृदुमान्य नावाच्या राक्षसाने भगवान शंकराची पूजा करून त्यांना प्रसन्न केले. त्याच्या या भक्तीवर प्रसन्न होऊन शिवप्रभूंनी त्याला कोणीही देवाकडून मृत्यू तुझा होणार नाही, परंतु एका स्त्रीच्या हातून तुझा वध होईल असा वर दिला आणि या वरामुळे तो उन्मत्त झाला आणि मृदुमान्यने देवांवर आक्रमण केले. या परिस्थितीत सर्व देव मदतीसाठी भगवान शंकराकडे पोचले, परंतु त्यांनी स्वतः त्याला वरदान दिले असल्यामुळे त्यांना काहीही करणे शक्य नव्हते. मग यानंतर सर्व देव शिवप्रभूंसह एका गुहेत जाऊन लपले. तेथे देवांच्या श्वासातून एक देवी प्रकट झाली. या देवीचे नाव एकादशी आणि तिने मृदुमान्याचा वध करून सर्व देवांची सुटका केली. त्या दिवशी भरपूर पाऊस पडला होता आणि सगळ्या देवांना स्नान घडले. तसेच देव गुहेत लपून बसल्यामुळे त्यांना उपवासही घडला. तेव्हापासून एकादशीला उपवास करण्याची प्रथा सुरू झाली. धार्मिक मान्यतानुसार या दिवशी भगवान विष्णूसह देवी एकादशीची मनोभावे पूजा केल्याने पापांपासून मुक्ती मिळते. तर हे व्रत जे मनापासून करतात त्यांच्या मनोकामना नक्कीच पूर्ण होतात. आता एकादशीचा जो उपवास आहे तो कधी सोडतात? तर हा जो एकादशीचा उपवास आहे तो द्वादशी तिथीला सोडतात आणि बहुतांश म्हणजेच दुसऱ्या दिवशी एकादशीचा जो दुसरा दिवस असतो त्या द्वादशीला सूर्योदयानंतर हा उपवास सोडला जातो असं शास्त्रात सांगितलेलं आहे. तर हा तिथीवासराचा काळ संपल्यानंतरच उपवास सोडतात. हा काळ पंचांगात दिलेला असतो. मित्रांनो, एकादशीचा हा उपवास करताना या गोष्टी लक्षात ठेवा. चुकूनही या गोष्टी तुम्ही करू नका. तर एकादशी दिवशी मान्यतांनुसार पान खाणे, खोटं बोलणे, जुगार खेळणे, मद्यपान करणे, मांसाहार करणे या सगळ्या गोष्टी वर्ज्य आहेत. तर तुम्ही देखील या गोष्टी करू नका. आणि तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या सर्वांच्या मनातल्या इच्छा पूर्ण होत हीच पांडुरंगाचरणी प्रार्थना.